नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची। त्यासाठी साहित्य: कढीपत्ता, भाजलेले तीळ, लाल तिखट पावडर, चिंच, गूळ, लसूण, अद्रक, मीठ हे सर्व साहित्य घ्या। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मंद आचेवर कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या। त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे, म्हणजे कढीपत्त्याची चटणी भरपूर दिवस टिकते। मिक्सरच्या जारमध्ये चिंच, गूळ, कढीपत्ता, भाजलेले तीळ, लाल तिखट पावडर, अद्रक, लसूण, मीठ हे सर्व साहित्य मिक्सरच्या जारमध्ये घाला। पल्स मोडवर छान जाडसर वाटून घ्या। तुमची चटणी तयार आहे। ही चटणी चवीला आंबट, गोड, तिखट अशी असावी। चटणीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे सर्वांना आवडेल अशी चटणी आहे। तुम्हाला जर का माझी चटणी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। माझ्या चॅनलचं नाव आहे ऐश्वर्या रसोई मॅजिक।